तिचं डिलिव्हरीची वेळ आली की कसं कळप काय करतं? कळपापेक्षा मॅट्रिआर्क ही जी आहे ती सगळ्यात आधी तिची काळजी घ्यायला, म्हणजे मॅट्रिआर्क एक शेवटचे 2 महिने तर अतिशय काळजी घेत असते. तिचे लाड करणं असेल, तिचं आता एखादं फळ आवडत असेल तर ते कुठे असेल त्या परिसरात तर ते आणून तिला देणं असेल, किंवा एखाद्याला सांगून ते फळ जाता जाता घेऊन ठेव बरोबर, ते तिला दे, अशा पद्धतीने लाड करणं असेल. आणि ती सुईण म्हणून फार सुंदर काम करते मॅट्रिआर्क. पिल्लू जन्माला यायची वेळ ही तिला सगळ्यात परफेक्ट माहिती असते आणि त्या ह्याच्यातनं मग ती एखाद्या हातनिणीला बरोबर घेते की तू त्यावेळी तिच्याबरोबर थांबायचं. मोस्टली रात्रीच डिलिव्हरी होते. दिवसा फार क्वचित प्रसंगी असं होतं की सूर्यास्तानंतर या डिलिव्हरीज शक्यतो का होतात, तर तो त्यांना काळ सेफ वाटतो. कुठलं श्वापद येऊन त्या पिल्लाला, कारण पिल्लू त्यावेळी धावू शकत नसतं ना जन्माला आल्या आल्या, मग कुठलं श्वापद येऊन त्याला त्रास देणार नाही किंवा आपल्याला अचानक प्रोटेक्शन त्याला करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही रात्रीच्या वेळी. म्हणून या संध्याकाळनंतर सूर्यास्तानंतर या डिलिव्हरीज जास्त होताना दिसतात. दिवसाही होतात, सकाळीही होतात. तुम्ही असं बघितलं ॲक्च्युअल डिलिव्हरी होते म्हणजे मग त्यांनी असं ते प्रोटेक्शनसाठी काही सर्कल केलंय वगैरे? प्रोटेक्शनसाठी सर्कल नाही करत ते. मॅट्रिआर्क तिच्याबरोबर असते. सेकंड मॅट्रिआर्क ती काळजी घेत असते. पिल्लू जन्माला आल्यावरती त्याचं आफ्टर बर्थ काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार ते करत असतात. आफ्टर बर्थ काढून त्याने ताबडतोब उभं राहावं ह्याच्यासाठी सगळेच मग प्रयत्न करतात. जन्माला आल्यानंतर सगळे जवळ येतात. मग आणि आपल्याला तुम्ही जर पहिल्यांदा बघितलं तुम्हाला असं वाटेल की त्या पिल्लाला मारतायत, काय करतायत नक्की ते. पण नीट जर आपण बघितलं तर ते प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला उभं करायची धावपळ करत असतं. पण मग ते नाळ तो सगळं आई आणि आजी करत असते. आजी मेन. अशा वेळेला तुम्हाला असं कधी बोलवणं आलंय का की येत नाही पिल्लू बाहेर किंवा एक्सेसिव्ह ब्लड लॉस होतोय वगैरे असं? नाही, तसं कसं आहे ते पूर्ण निसर्गाशी एवढे एकरूप असतात ना की असा प्रसंग 0.001% घडतो. कारण तुम्ही काय खाल्लं पाहिजे, त्या काळात काय व्यायाम केला पाहिजे हे आजीबाई सतत सांगत असते तिला आणि ती आपल्या अनुभवातनं सगळ्यांची काळजी घेत असते. मॅट्रिआर्कल सोसायटी म्हणजे फारच सुंदर पद्धतीने ते प्रत्येकाला, ते पिल्लू जन्माला आल्यावर किती चालायचं, कुठल्या दिशेला अन्न जास्त असेल आणि पाण्याची सोय कमीत कमी वेळात कुठे कुठे असेल हे त्या मॅट्रिआर्कला माहीत असतं आणि तसाच रूट ती सतत घेत असते. त्यांची अशी आजारपणं, कारण तुम्ही हे सांगताय हे वाईल्ड हत्तींचेच कळप असतील ना, मग त्यांची अशी आजारपणं काढली आहेत का तुम्ही? हो, प्रसंग आलेत की एका हत्तीला कॅन्सर झाला होता आणि मग एका हत्तीला TB झाला होता. अशाही हत्ती, म्हणजे तो TB झालेला हत्ती तो आधी जंगलात होता, मग नंतर त्याला कळलं की एलिफंट सेंटरमध्ये जास्त हत्ती आहेत आणि ते तिथे थांबू शकतात. मग तो केरळला त्या परिसरामध्ये येऊन राहायला लागला. नाही म्हणजे त्यांचं पण हॉस्पिटल आहे? हॉस्पिटल, एलिफंट सेंटर किंवा राहायची जागा? राहायची जागा. कसं आहे, तो जंगलातला हत्ती आहे. मग त्याला कळलं की इथे, म्हणजे 2-3दा असा प्रसंग घडला आहे की जंगलातले हत्ती आले, एलिफंट सेंटरमध्ये राहिले, मग त्यांना पण आम्ही खायला घातलं. त्यांनी ते 2 दिवस खाल्लं, पण एकाच ठिकाणी राहण्याची त्यांची सवय नाही, त्यामुळे मग ते परत निघून गेले. पण तो आजारी होता. मग इथे हत्ती थांबतायत, इथे कष्ट कमी घेता आपल्याला खायला मिळू शकतं आहे. मग तो हत्ती वनखात्याने सांभाळायला सुरुवात केला अशा, आणि मग त्याला निदान होता होता मग कळलं TB झाला आहे. मग TB झाल्यावर त्याच्यावर औषध पाणी चालू झालं. तो नाही वाचला, कारण कसं आहे आपलं शरीर हे उभं आहे, त्यांचं शरीर हे आडवं आहे. मग जसं आपल्याला डंग पास करायला प्रॉब्लेम येत नाही, त्यांना ते आडवा शरीरात थोडेसे अडचणी येतात. मग त्याच्यातनं काही वेळेला पोटात गॅस राहिला, काही वेळेला जुलाब झाले. तर जुलाब हत्तीला होणं फार म्हणजे कठीण गोष्टींपैकी एक असतं, कारण ते सटकन पास होत नाहीत, ते खूप त्यांना जोर काढावा लागतो. या गोष्टींमुळे मग त्यांना त्यांचं आजारपण हे सोपं नसतं इतर प्राण्यांपेक्षा. हत्तींना कोलन कॅन्सर जास्त होतो का? त्यांना ते पास करता येत नाहीत स्टूल्स त्यामुळे? हो. आणि कसं असतं ना की जेव्हा ते नॉर्मल असतात त्यावेळी ते एक हत्ती दिवसाला
120 ते 220 किलो खात असतो. मग ते खाणं कमी झाल्यावर त्यांना अडचणी येतात. एके ठिकाणी थांबल्यावर ब्लड सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येतो. मग त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. मग तुमचे असे खूप छान बॉन्ड झालेले असे काय अनुभव आहेत का? खूप छान बॉन्ड झाला आहे हत्तींशी. बरेच आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 200-220 हत्तींबरोबर काम झालं आहे 1 to 1 किंवा काही जंगली कळपांबरोबर काम झालं आहे. एक फार मी सांगत होतो की एका हत्तीची दारू आम्हाला सोडवता आली. दारू? हो. हत्तीला पण ॲडिक्शन असतं? नाही, हत्तीला ॲडिक्शन नसतं, माणसाचा आगाऊपणा. म्हणजे एक कोल्लम डिस्ट्रिक्ट होतं, त्या कोल्लम होतं म्हणजे आहे आत्ता केरळमध्ये. तिथे एका माणसाने मजा म्हणून बुचभर दारू आधी हत्तीच्या बादलीमध्ये पाण्याच्या टाकले आणि नंतर ते प्रमाण त्याने वाढवलं. मग त्या हत्तीला सवय झाली. बरं, म्हणजे आपण किती निर्बुद्धपणे माणूस म्हणून वागतो की आपली कॅपॅसिटी काय आहे, आपलं अर्थकारणावरती जगणं चालू आहे, नुसतं खाऊन आपण जगू शकत नाही. तर मग ते एका पॉईंटला त्याला लक्षात आलं की आता ही दारू मला रोजच्या रोज त्याला देणं परवडत नाही आहे. मग मी काय करायचं? मग एक दिवस हत्तीला दारू त्यांनी दिली नाही आणि त्या हत्तीने त्याचं घर, दार, बॅकयार्ड सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. मग ती गोष्ट समोर आली वन खात्याच्या, कारण आधी कसं शांतपणे सगळं त्याचं गपचूप चालू होतं. ज्यावेळी हत्ती चिडला मग ती गोष्ट समोर आली. मग वन खात्याने त्या माणसाला अटक केली. कारण हळूहळू खरं त्याला म्हणजे कारण खरं कारण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही औषध उपचारच करू शकत नाही. मग ते ज्यावेळी समोर आली गोष्ट त्यावेळी मग त्याला अटक केली. हत्ती एलिफंट सेंटरमध्ये गेला. तिथे पण असं मजा म्हणजे तो 7 वाजता असा संध्याकाळ झाली की त्याला संध्याकाळी विड्रॉल यायचा हत्तीला. तो असं शांतपणे असं उभं राहायचा, एकटक एका दिशेला बघत असं. मग आम्ही त्यांनी जो चढता क्रम लावला तो आम्ही उतरता क्रम लावला. 6 महिने लागले, पण त्या उतरत्या क्रमात त्याची तो व्यसनमुक्ती केंद्रात त्याला पाठवायची नव्हतीच गरज. त्याला फक्त तो उतरता क्रम आम्ही, आणि तो प्रयोग होता की नाहीच जर ह्याच्याने झालं तर मग आपण काही वेगळा उपचार किंवा काही करता येतात का बघूया. पण ते यशस्वी झालं. चढता क्रम आम्ही उतरता लावला आणि त्याची हळूहळू दारू सुटली. हे मजेदारच आहे खूप. पण असं बऱ्याचदा असं तुम्हाला येत असतील ना कॉल्स की हा पिसाळलाय हत्ती. मग एक इतका सुंदर प्रसंग होता की म्हणजे त्यावेळी एखाद्या वन खात्याचा तुमच्यावर किती विश्वास असू शकतो. केरळवरनं मला एक कॉल आला. मला तो माणूस मल्याळममध्ये बोलायला लागला आणि त्याला मी मल्याळममध्ये एवढंच शिकलो होतो. मी आत्ता इतक्या दिवसांनी बोलतोय तर मला ते मल्याला अरेला म्हणजे मल्याळम मला येत नाही. तर ते वाक्य मी शिकून ठेवलं होतं आणि मी फ्लुएंट झालो होतो त्याच्यामध्ये. तर त्या माणसाने बोलायला सुरुवात केल्यावर मी ते एक अर्धा मिनिट ऐकलं आणि नंतर त्याला म्हटलं, चेटा मल्याला अरेला उरू सेकंड असं म्हणून त्यांनी फोन, उरू सेकंड म्हणजे 1 सेकंद, आणि फोन कट केला. नंतर त्यांनी कुठला तरी ट्रान्सलेटर पकडून आणला. तो मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये मला सांगत होता की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी याला तुमचा नंबर दिला आहे आणि हा म्हणतोय की मी फोन लाऊडस्पीकरला लावतो, माझा हत्ती जेवत नाही आहे, तुम्ही त्याला सांगा जेव. मी म्हटलं असं नाही, म्हणजे मी कम्युनिकेट करतो पण असं डायरेक्ट फोन थ्रू नाही होणार. पण त्याचा कॉन्फिडन्स, मग मी त्याला म्हटलं हे मी पहिल्यांदा करतो आहे आणि पुन्हा आयुष्यात कधी करणार नाही. हे मी तुझ्या समजुतीकरता करतो आहे, हत्तीकरता नाही करत आहे. कारण मला माहिती आहे की हत्तीला मी प्रत्यक्ष समोर असणं गरजेचं आहे. पण लकीली मी बोललो, ते कम्युनिकेट केलं. फोनवरून तुम्ही हत्तीशी बोललात? हो. आणि त्यांनी थोडंसं खाल्लं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.